Good evening, everyone. I welcome all of you to a very interesting session. By the way, मला बरेचसे नवीन चेहरे दिसत आहेत. जे पहिल्यांदा ऐकायला आलेले आहेत किंवा जे नवीन आहेत रिलेटिव्हली, प्लीज रेज युअर हँड्स. Oh, very nice, very good. So, तुम्ही एका अतिशय इम्पॉर्टंट काय म्हणूया त्याला प्रोसेसमध्ये सहभागी होण्यासाठी आलेला आहे. सुरू करण्याआधी मी तुम्हाला सांगतो की माझ्या जीवनामध्ये मी सफिशियंट अपयश बघितलं. सफिशियंट म्हणजे किती वर्ष अपयश बघितलं मी 20 वर्ष अपयश बघितलं, 20 years. आणि 20 वर्षामध्ये मी धडपडत होतो टू गेट आउट ऑफ दॅट. पण फॉर 20 years नथिंग हॅपन्ड. 20 वर्षांनंतर आय फाउंड समथिंग जिथून माझं आयुष्य चेंज व्हायला लागलं. याच्या आधीचं जे सेशन आपण केलं होतं सप्तचक्र शुद्धिक्रियावरती, दॅट वॉज द फर्स्ट थिंग दॅट आय फाउंड, ज्याच्यावरती मी एक व्हिडिओ केलेला आहे आणि ज्याचा व्हिडिओ मला वाटतं यूट्यूबवरती ऑलरेडी आपण अपलोड केला. की सप्तचक्र शुद्धिक्रिया म्हणजे आपल्या आतमध्ये एक 7 योगिक चक्र असतात. ही चक्र आउट ऑफ अलाइनमेंट असतात सर्वसाधारण माणसाची. ती अलाइन व्हायला लागल्यानंतर आयुष्याच्या बऱ्याचशा गोष्टी अलाइन व्हायला लागतात. हा माझा पहिला अनुभव. दिस वॉज समवेअर इन 1995. आणि 1997 मध्ये मला एक असं विलक्षण तंत्र सापडलं विच चेंज्ड माय लाईफ टोटली. आणि जे मला सापडलं त्याला म्हणतात EFT, अर्थात इमोशनल फ्रीडम टेक्निक. ह्याचा उगमच 80च्या दशकामध्ये झाला. डॉक्टर रिचर्ड कॅलहॅन नावाच्या डॉक्टरनी ह्या तंत्राचा शोध लावला. इट इज अ कॉम्बिनेशन बिटवीन एनर्जी सायकोलॉजी आणि चायनीज मेडिसिन. ह्याचं एक कॉम्बिनेशन आहे. सो 1980च्या दशकामध्ये रिचर्ड कॅलहॅननी ह्याचा शोध लावला आणि 1990s मध्ये गॅरी क्रेग नावाच्या माणसाने हे पॉप्युलराइज केलं जगामध्ये. आज जगामध्ये वेगवेगळ्या स्तराचे लोक EFT वापरतात, इन्क्लुडिंग ऑलिम्पिक ॲथलीट्स. सो मला ज्यावेळेस हे कळलं, एकतर मला हे काय आहे हेच कळलं नाही. मी ह्याच्याबद्दल वाचलं आणि हे मी बाजूला करून ठेवलं, कारण माझ्या ते डोक्यातच गेलं नाही. आय डिडंट अंडरस्टँड. आणि त्याच्यानंतर इन्सिडेंटली तो काळ म्हणजे 1996चा काळ, त्यावेळेला इंटरनेट आत्तासारखं नव्हतं. ते जे पहिलं इंटरनेट होतं त्याला काय म्हणायचे मला आता आठवत नाही. डज एनीवन रिमेंबर काय म्हणायचे त्याला? पहिलं जे इंटरनेट स्पीड होती, माझ्या जिभेवर आहे पण मला आठवत नाही ते. त्यामुळे एखादा व्हिडिओ बफर होत अर्धा तास ते फिरत राहायचं, मग थोडंसं 1 मिनिट बफर व्हायचं, दिसायचं, असा काळ. आणि अशा काळामध्ये आय जस्ट केम अक्रॉस वन व्हिडिओ. आणि त्या व्हिडिओमध्ये जे काही बफर झालं आणि जे मला दिसलं त्यात कोणीतरी असं काहीतरी करत होतं. अरे म्हटलं, मी हे ऑलरेडी आय नो अबाउट दिस, काय आहे? म्हणून मी अर्धा तास ते बफर होऊ दिलं आणि तो व्हिडिओ बघितला. आणि मग मला परत असं वाटलं की आपण परत ते पुस्तक वाचूया and we will try to understand what this is.
कारण तो माणूस ह्याच्याबद्दल जे बोलत होता दॅट वॉज व्हेरी प्रॉमिसिंग. आणि मग मी परत त्याचा अभ्यास सुरू केला. मग माझ्या लक्षात आलं की यूट्यूबवरती व्हिडिओज आहेत. मग ते असेच बफर करत करत व्हिडिओज बघायला लागलो. मग गॅरी क्रेगचं ट्रेनिंग मटेरियल मागवलं मी अमेरिकेवरून. ते यायला अर्थात महिना दीड महिना लागला, दॅट इज डिफरंट. पण ते बऱ्याचशा त्यांच्या ॲक्च्युली ट्रेनिंग मटेरियल होतं ते सगळं समजून घेतलं, वापरायला लागलो, शिकवायला लागलो. आणि मग साधारण 97-98 लोकांना ते शिकवायला सुरुवात केली मी. आधी मी वापरलं माझ्यावरती. मुळात जसं मी आत्ता तुम्हाला सांगितलं की मी टोटली जॅम होतो माझ्या आयुष्यामध्ये, नथिंग वॉज मूव्हिंग. आणि माझ्या आरोग्याच्या ठिकाणी प्रॉब्लेम्स होते, रिलेशन्स बिघडलेले होते, पैसा मिळतच नव्हता. म्हणजे पैसा कुठून मिळण्याचे चान्सेसच काही नव्हते. एव्हरीथिंग वॉज ब्लॉक्ड. मला जे पाहिजे होतं ते मिळत नव्हतं. सो सगळ्या एरियाजमधून माझं लाईफ जॅम होतं. अँड व्हेन आय स्टार्टेड दिस, गोष्टी सुटायला लागल्या ॲटोमॅटिकली सगळ्या एरियाजमध्ये. ओके, कशावरती आधारलेलं आहे हे सगळं जे तंत्र आहे? व्हॉट इज इट? इज इट मॅजिक? नो, बट इट इज म्हणजे ह्याचा जन्म मगाशी मी सांगितला तसा एनर्जी सायकॉलॉजीमधून झाला. एनर्जी सायकॉलॉजी म्हणजे काय? एनर्जी सायकॉलॉजी म्हणजे हे अस्तित्व जे सगळं आहे हे दिसताना कसं दिसतं? आता मी इथं तुमच्यासमोर बसलेलो आहे, हे टेबल इथं आहे, हे स्टेज आहे, आपल्या आजूबाजूला सगळे लोक बसलेत, या भिंतीने हे सगळी हा हॉल बांधला गेलेला आहे. हे कसं दिसतं आपल्याला? सगळं मॅटर लाईक दिसतं, मटेरियल दिसतं ना. हा माणूस मटेरियल दिसतो. इन रियालिटी काय? आपण ह्या कोणत्याही गोष्टीच्या आतमध्ये जर इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपनी गेलो तर तिथं ॲटॉमिक पार्टिकल्स आहेत, सब ॲटॉमिक पार्टिकल्स आहेत, अँड ॲट द एंड एव्हरीथिंग इज एनर्जी. मग आईन्स्टाईन काय म्हणतो की E इज इक्वल टू mc². म्हणजे इथं कोणतीही गोष्ट जी स्थूल किंवा मॅटर लाईक दिसत असते, इन रियालिटी इट इज एनर्जी. आर यू अंडरस्टँडिंग? अंडरस्टँडिंग दॅट पॉइंट ऑफ व्ह्यू इज एनर्जी सायकॉलॉजी. आणि ह्या अंडरस्टँडिंगचा आपल्यावरती होणारा परिणाम. इथपर्यंत कळलं तुम्हाला? ओके. तुम्ही म्हणाल मग ह्याचा आपल्या आयुष्याशी काय संबंध आहे? लक्षात घ्या, एव्हरीथिंग इज एनर्जी. ज्या जगामध्ये आपण राहतो एव्हरीथिंग इज एनर्जी. आपल्याला तसं दिसत नाही. जसं या हॉलमध्ये आपण आत्ता बसलेलो आहे आणि इथं काय बाकीच्या ठिकाणी काय? इट इज एम्प्टी स्पेस. बरोबर आहे ना? आता मी एक प्रश्न विचारतो तुम्हाला, इज द स्पेस एम्प्टी? मग काय आहे इथं? कॅन एनीवन टेल मी? हे एम्प्टी नाही आहे म्हणता ना? हे सगळं एम्प्टी दिसतं. काय एम्प्टी? तुम्ही म्हणताय की एम्प्टी नाही आहे, मग इथं काय? एनर्जी. व्हॉट एनर्जी? हवा. येस, कोणतरी म्हणालं इथं हवा आहे. ओके, पण हवा आहे हे आपल्याला कळतं म्हणून हवा आहे. आपण श्वास घेतो म्हणून हवा आहे. पंखा किंवा एअर कंडिशनर चालू झाल्यानंतर त्याचा ब्लो आपल्या अंगावर येतो म्हणून हवा आहे. इज देअर एनिथिंग मोर हिअर? सॉरी, कसले व्हायब्रेशन? नो, जरासं सायंटिफिकली बघण्याचा प्रयत्न करूया ह्याच्याकडे.
यू आर राईट, देर आर व्हायब्रेशन्स. थोडंसं लेट्स ट्राय टू बी स्लाइटली सायंटिफिक. सॉरी, waves, what waves? You are right. You are right. What waves? Correct. Correct. लक्षात घ्या, हे जे सगळं एमटी दिसतंय ना आपल्याला, ह्यातला 1 स्क्वेअर सेंटीमीटर देखील एमटी नाही आहे. हे सगळं भरलेलं आहे विथ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स. ओके. आता इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्सचा एक स्वभाव आहे, एक स्वधर्म आहे. म्हणजे आता तुमच्याकडे मोबाईल आहे, वादा करता तुमच्याकडे मोबाईल आहे, तुम्हाला दुसऱ्याचा नंबर लावायचा आहे. व्हॉट हॅपन्स, तुम्ही तो नंबर डायल केल्यानंतर त्याचाच का लागतो? कारण त्याचा नंबर म्हणजे काय? व्हॉट इज दॅट? इट करेक्ट, व्हेरी नाईस. इट इज अ फ्रिक्वेन्सी. तो नंबर दिलेला आहे त्या फ्रिक्वेन्सीला, तुम्ही डायल ती फ्रिक्वेन्सी करता आणि ती फ्रिक्वेन्सी डायल होते. ओके, आर यू विथ मी? सिमिलरली टेलिव्हिजन आहे आपल्या घरामध्ये किंवा ट्रान्झिस्टर आहे आपल्या घरामध्ये. देर इज नथिंग जॉईंट टू द ट्रान्झिस्टर. पण आपण जर त्या ट्रान्झिस्टरवरती 98.3 लावलं तर रेडिओ मिरची ऐकायला येते आपल्याला. 98.3 ही या इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम मधली रेडिओ मिरचीची फ्रिक्वेन्सी आहे, त्याची बँडविड्थ आहे ती. तिथं मग रेडिओ FM किंवा आणखीन काय दुसरं नाही ऐकायला येत, रेडिओ मिरचीच ऐकायला येणार. ह्या प्रोसेस, ह्या कम्युनिकेशन सिस्टीमला रेझोनन्स असं म्हणतात, सिम्पथेटिक रेझोनन्स. म्हणजे आणखीन टू मेक इट स्लाइटली सिम्पलर, ह्या स्टेजवरती आपण बसलेलो आहे, ह्या स्टेजवरती 2 तंबोरे ठेवले अशी आपण कल्पना करूया. इथं एक ठेवला आणि इथं एक ठेवला, बरोबर ट्यून करून 2 तंबोरे ठेवले. आणि हा तंबोरा जर छेडला, डू यू नो व्हॉट हॅपन्स? हा तंबोरा आपोआप वाजतो न छेडता. का? हा तंबोरा ह्या तंबोऱ्याच्या फ्रिक्वेन्सीला रेझोनेट करतो. इथपर्यंत कळलं? म्हणजे ज्या फ्रिक्वेन्सीला आपण आहोत, ऐका, नाउ दिस इज इंटरेस्टिंग. ज्या फ्रिक्वेन्सीला आपण आहोत, एव्हरीथिंग इज एनर्जी. आपण एनर्जेटिक अस्तित्वामध्ये आहोत, आपण पण एनर्जीच आहोत. सो वी आर कॉन्स्टंटली व्हायब्रेटिंग. आता महत्वाचं आहे, तुमच्या आयुष्यामध्ये आत्ता जे आलेलं आहे, इट इज अ रेझोनंट इफेक्ट ऑफ युअर फ्रिक्वेन्सी. कळायला जरासं अवघड आहे किंवा पटायला थोडंसं अवघड आहे, पण ह्याच्या जर तुम्ही खोलात गेलात तर तुमच्या आयुष्याचा एकंदरीत तुमच्या आयुष्याची गती जर सहज असेल तर यू आर ऑन अ कोहरंट फ्रिक्वेन्सी. ओके फ्रिक्वेन्सीवरती आहात तुम्ही. पण तुमच्या जीवनाची गती जर ओके नसेल तर तुम्ही ओके फ्रिक्वेन्सीला नाही आहे. पण आपण नॉर्मली आपल्या जीवनामध्ये जर काही ओके गोष्टी घडल्या नाहीत तर आपण दोष कोणाला देतो? दुसऱ्याला देतो, परिस्थितीला देतो, माणसांना देतो, व्हॉट एव्हर, सगळ्या दुसऱ्याला देतो. पण एनर्जी सायकोलॉजीच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी जर आपल्या जीवनामध्ये कोहरन्सचा अर्थ कळतोय तुम्हाला? कोहरन्सचा अर्थ ओकेनेस. आपल्या जीवनामध्ये जर कोहरन्स नसेल
तर त्याचा अर्थ असा होतो की वी आर नॉट ॲट कोहरंट फ्रिक्वेन्सी. आणि माझं आयुष्य ह्या एका कन्सेप्टनी बदललं. मला जीवनामध्ये पैसे हवे होते, मला जीवनामध्ये यश हवं होतं, मला जीवनामध्ये प्रसिद्धी हवी होती, फुलफिलमेंट हवी होती. आणि मला लक्षात आलं की मीच त्या फ्रिक्वेन्सीला नाही आहे. मी असुरक्षिततेच्या फ्रिक्वेन्सीला आहे. ऐका, मी असुरक्षिततेच्या फ्रिक्वेन्सीला आहे, मी लॅकच्या फ्रिक्वेन्सीला आहे, मी कसं होणार ह्या फ्रिक्वेन्सीला आहे, माझं नशीबच वाईट ह्या फ्रिक्वेन्सीला आहे. मी ह्या फ्रिक्वेन्सीला ऑपरेट करतोय. म्हणजे मी 98.3 लावून बसलोय आणि अपेक्षा करतोय की रेडिओ मिरचीवरची गाणी ऐकायला यावीत. आयुष्यात कधीच येणार नाहीत. दिस चेंज्ड माय लाईफ. आणि मग प्रश्न असा आला की ओके आयला हे एकदा कळल्यानंतर आता मग फ्रिक्वेन्सी बदलायला पाहिजे. मग हे फ्रिक्वेन्सी बदलण्याचं तंत्र ज्यावेळेस मला कळलं, ॲक्च्युअल आयुष्य बदलायला लागलं. आणि मित्रांनो, त्याच्यानंतर हे इतकं विलक्षण होतं आणि तो काळ इतका काय म्हणतात त्याला, नवीन होता ह्या सगळ्या गोष्टींना, की मी मग हे प्रोफेशनली शिकवायला लागलो. त्या काळात 2000 सालापासून हे शिकवण्याची माझी फी 5,000 रुपये होती. मी हे टेक्निक 5,000 रुपये एवढ्या फीला शिकवायचो. साधारणपणे 2000 सालापासून ते 2015, 16, 17 एक्झॅक्टली मला आठवत नाही, पण 15, 16, 17 ह्या सालापर्यंत मी ते शिकवलं. आणि मग काय व्हायचं, कितीतरी वेळा असे लोक यायचे की अहो आम्हाला वर्कशॉप करायचा आहे पण आमच्याकडे पैसे नाही आहेत. काही वेळानंतर मला असं वाटायला लागलं की अरे आपल्याला काहीतरी विलक्षण ब्रह्मास्त्र सापडलेलं आहे. आणि समाजातले असे कितीतरी लोक आहेत की ज्यांना खरी याची गरज आहे. जसं श्रीकृष्णाचे दोघही मित्र होते, अर्जुन देखील आणि दुर्योधन देखील. दुर्योधन वृत्तीनेच वाईट होता आणि अर्जुन वृत्तीने चांगला होता. शिकवली गीता आयडियली कोणाला शिकवायला पाहिजे होती? दुर्योधनाला शिकवायला पाहिजे होती ना. त्याची गरज होती ती. कृष्णाला का, अर्जुनाला का शिकवली? डझंट मेक सेन्स. पण कृष्णाने पहिल्यांदा अर्जुनाला गीता शिकवण्याच्या आधी कृष्ण दुर्योधनाकडे गेला. त्याला म्हणाला की ये सब ठीक नहीं है, क्या मालूम नहीं तुमको? तू अधर्म करतोयस. तर ते सगळ्या डायलॉग सांगत नाही तुम्हाला. त्यावरती दुर्योधन कृष्णाला सांगतो की मी अधर्म करतोय हे मला माहिती आहे, पण माझ्यामध्ये अशी वृत्ती आहे की मला ती धर्म करायला देतच नाही. आय नो आय एम रॉंग. मला माहिती आहे की मी चुकीचं करतोय, पण मला युक्त काय आहे, बरोबर जे आहे ते करावंसच वाटत नाही. अब बोलो. तिथं श्रीकृष्ण निरुत्तर झाले. आणि ते ज्यावेळेस अर्जुनाकडे गेले, अर्जुन म्हणाला हे सगळं जे चाललेलं आहे ते बरोबर नाही हे मलाही कळतंय, पण मित्रा मला ह्यातून मार्ग दाखव. अर्जुन wanted to come out of this आणि दुर्योधन said this is my वृत्ती.
म्हणजे वाघाला आता तू शिकार करू नको, तू जरा गवत बिवत खाऊन बघ, बाकीचे खातात, तुला काय प्रॉब्लेम आहे म्हणण्यापैकी प्रकार आहे. दुर्योधन सेड नो. म्हणून श्रीकृष्णाने अर्जुनाला गीता शिकवली. सिमिलरली हे तंत्र मी ज्यावेळेस मला असं वाटलं की अरे जे दुःखी आहेत, जे कष्टी आहेत, जे वंचित आहेत त्यांना शिकवायला पाहिजे ना. ज्यांच्याकडे पैसे आहेत त्यांनाच जर शिकवलं तर ज्यांना खरं त्याची गरज आहे त्यांना कोण शिकवणार. आणि मग 2017-18 मला नक्की आठवत नाही, मी एक वर्कशॉप असाच केला, असाच शूट केला आणि तो यूट्यूबवरती अपलोड करून टाकला. आज देखील तो यूट्यूबवरती उपलब्ध आहे. पॉवर टॅपिंग या नावाने. मी ह्याला मॉडिफिकेशन केलं आणि EFTला मी पॉवर टॅपिंग म्हणायला लागलो, व्हॉट एव्हर. पण मी तो विनामूल्य, म्हणजे माझा व्यवसाय लिटरली बंद होतोय की काय अशी परिस्थिती झाली. कारण मी जर व्यवसायच माझा फ्री करून टाकला यूट्यूबवर, माझ्याकडे येणार कोण. पण मित्रांनो उलटं झालं. आणि हे फार महत्त्वाचं आहे, जे आम्ही घेत असलेल्या मनी उपासनामध्ये नेहमी शिकवतो. तुम्ही जर द्यायला शिकलात तर येण्याचे मार्ग कितीतरी ओपन होतात. आणि आपली सगळ्यांची बेसिक टेंडन्सी अशी आहे की आपल्याला द्यायला आवडत नाही, आपल्याला घ्यायला आवडतं. आणि जेव्हापासून मी हे फ्री केलं समाजासाठी, माझ्याकडे येण्याचा लोकांचा ओघ 10 पटीनं वाढला. जस्ट एव्हरीथिंग चेंज्ड. सो जे मी तुम्हाला शिकवतोय हे ऑलरेडी यूट्यूबवरती डाउनलोडेड आहे. पण मग आता का शिकवतो, परत तेच का शिकवायला लागलोय. एक तर अनेक लोकांना हे माहिती नाही. अलीकडच्या काळामध्ये बरीच नवीन लोक जॉईन झाले मला, त्यांना हे काहीच माहिती नाही, त्यांना हे तंत्रच माहीत नाही. ते मधूनच कुठून तरी मला जॉईन झालेले आहेत, कुठला तरी व्हिडिओ बघून. आणि प्रत्यक्षात शिकवणं आणि स्क्रीनवर शिकणं यामध्ये एक फरक असतो. म्हणून आज हे सगळ्यांना मिळावं, हे ज्ञान मिळावं, तरी त्यांचं आयुष्य बदलायला, जर ते खरंच प्रत्येकजण झगडत असतो ना, कुछ तो ऐसा मिले यार जिंदगी में की जिंदगी बदल जाए, असं प्रत्येकाला वाटत असतं. मला असं वाटलं की मुझे मिला है. आणि गेल्या 20 वर्षांमध्ये अनेकांना शिकवलेलं आहे. तर आत्ता तुमच्यापर्यंत पोचवावं म्हणून मी आज हा EFT शिकवण्याचा, पॉवर टॅपिंग शिकवण्याचा घाट घातलेला आहे. होप इट हेल्प्स यू. ओके. ह्याच्या आधी मी तुम्हाला सांगितलं की रेझोनन्सच्या सिद्धांताप्रमाणे आपणच जर ओके फ्रिक्वेन्सीला नसलो तर आपल्या वाटेला ओकेनेस येत नाही जीवनामधला. हवाईयन लोक ह्या बाबतीत फार प्रगत. हवाई बेटावरचे जे लोक कहूनाज ज्यांना म्हणतात, फार प्रगत. आणि हे त्यांचं हे टेक्निकच आहे की जर आपल्या जीवनामध्ये प्रॉब्लेम असेल कोणताही, तर त्याला आपण जबाबदार आहे. आपण नाही म्हणतो मी नाही जबाबदार, तो माणूस माझ्याशी वाईट वागतो त्याला मी कसा जबाबदार. पण मीच माझ्यामध्येच काहीतरी इनसिक्युरिटी असल्याशिवाय तो मला इनसिक्युअर बनवूच शकणार नाही. म्हणून तुम्ही जर बघितलं कोविडच्या काळामध्ये अनेक लोक दगावले. म्हणजे कितीतरी लोक दगावत होते भारतासारख्या देशामध्ये. जगामध्ये तर दगावले सोडून द्या, भारतासारख्या देशामध्ये कितीतरी लोक दगावले. पण डॉक्टर्स दगावले असं नाही आपल्याला कानावरती आलं कधी. आर यू गेटिंग माय पॉइंट. डॉक्टर्स ट्रीट करत होते त्यांना. मग ते तो जर संसर्गजन्य काय म्हणतात त्याला विकार होता, तर मग डॉक्टर्स पहिले इन्फेक्ट व्हायला पाहिजे होते. डॉक्टर्स फार मोठ्या प्रमाणामध्ये दगावले असं आपल्याला दिसलं नाही का. डॉक्टर त्या फ्रिक्वेन्सीला नव्हतेच.
आपण होईल की काय या फ्रिक्वेन्सीला होतो म्हणून कदाचित कॅच केलं. का छोटा फरक आहे. व्हेरी इंटरेस्टिंग आहे, पण विचार करण्यासारखा आहे. इथपर्यंत माझ्याबरोबर आहात. सो आत्ता मी तुम्हाला काय सांगतोय कि हमको अगर कुछ बदलना है, हमको खुद के भीतर देखना पडेगा आणि काय ओके नाही आहे ते आपल्याला ओके करायला पाहिजे आहे. मग हे ओके नाही जे आहे, बाय द वे, आर यू, मी काय बोलतोय कळतंय तुम्हाला? येस? इज इट डिफिकल्ट? मी जेवढं सोपं करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न करतोय. जो सही नहीं है हमारे भीतर, ते कुठल्या फॉर्म मध्ये आहे? पहिलं आहे ते आपल्या अप्रोच मध्ये, आपल्या परसेप्शन मध्ये, दुनिया की तरफ या खुद की तरफ हमारे देखने के नजरिया में. आर यू अंडरस्टैंडिंग? दिस इज द फर्स्ट. मला जर असं वाटायला लागलं की ये सब बहुत बेकार है, यहां अच्छे लोग नहीं है, इथं सगळे लुबाडायलाच बसलेले आहेत, या असल्या सगळ्या कॉम्पिटिटिव्ह दुनियामध्ये आपला काय निभाव लागणार आहे? आपला कोणी गॉडफादर नाही आहे, आपल्याबरोबर कोणी नाही आहे, आपलं कसं होणार? ही भावना घेऊन मी जर जगायला लागलो तर मी कुठल्या फ्रिक्वेन्सीला आहे? मी या फ्रिक्वेन्सीला आहे. दॅट इज व्हॉट विल हॅपन टू अस. सो पहिला प्रॉब्लेम आहे इन आवर परसेप्शन आणि दुसरा प्रॉब्लेम आहे इन आवर इमोशन. लक्षात घ्या, आपल्या आतमध्ये, आपल्या सबकॉन्शियस लेवलला 5 महत्वाचे इमोशन असतात जे आपली व्हायब्रेटरी फ्रिक्वेन्सी दूषित करून टाकतात. द फर्स्ट इमोशन इज दॅट ऑफ फियर. भीती. भीती, असुरक्षितता, चिंता, काळजी. तुम्ही म्हणाल हे तर नॉर्मल आहे सगळं, हे आम्ही हेच करतो. एक्झॅक्टली हेच करतो, सगळे हेच करतो, कारण आपण तिथंच असतो. पहिलं इमोशन आहे फियर. दुसरं म्हणजे आपलं फ्रिक्वेन्सी दूषित करणारं काय आहे हे मी तुम्हाला सांगायला लागलोय. ह्याचा तपशील तुम्हाला दुसऱ्या भागामध्ये मीनल समजावून सांगेल. दुसरा भाग आहे तिरस्कार, हेट्रेट. तिसरा भाग आहे कमतरता, आपल्या आतमधली कमतरता. चौथा भाग आहे ट्रॉमा, आघात. आणि 5वा भाग आहे दुःख, आत साचून राहिलेलं दुःख. कोणते इमोशन्स आपली फ्रिक्वेन्सी दूषित करतात? फियर, अँगर, लॅक, ट्रॉमा किंवा गिल्ट म्हणूया आपण त्याला, गिल्ट आणि ग्रीफ. ट्रॉमामुळे निर्माण होतं. ट्रॉमा बाजूला काढूया सध्या. 5 इमोशन्स: फियर, हेट्रेट, लॅक, गिल्ट, ग्रीफ, दुःख. क्लिअर आहात? आता हे आपल्या सबकॉन्शियस लेवलला जाऊन स्थिरावलेलं आहे आणि ते स्थिरावलेलं असल्यामुळे ते सतत जाणवतं आपल्याला असं नाही, पण ते आपल्या पर्सनॅलिटीमध्ये एम्बेडेड आहे, डाउनलोडेड आहे. त्यामुळे आपलं अस्तित्व ह्या सगळ्या दूषित इमोशन्स वरती व्हायब्रेट होत असतं. नाव आवर जॉब इज टू टेक दिस आउट. कसं करायचं? त्याच्यासाठीचं टेक्निक आहे इमोशनल फ्रीडम टेक्निक. आर यू विथ मी? समजलं तुम्हाला? डज एनीवन हॅव एनी क्वेश्चन? आत्तापर्यंतच्या जे काही तुमच्याशी बोललो ह्याच्या बाबतीत कोणाला काही प्रश्न आहे? आर यू ऑल क्लिअर? कारण आता मी टेक्निकमध्ये जाणार आहे.
क्लिअर आहे? ओके. टेक्निक जे आहे हे अतिशय दिसायला विचित्र आहे, करायलाही विचित्र आहे. कितीतरी लोक करायला लाजतात हे. कारण चार चौघांसमोर केलं तर लोक बघतात की अरे इसको क्या हुआ असं वाटू शकतं. त्यामुळे लाजतात बरेच लोक. काही लोक बाथरूममध्ये बसून करतात, दिसू नये कोणाला काय करतात. एनिवे दॅट इज डिफरंट. पण जरासं विचित्र आहे, पण असू दे. शरीरावरती रॉजर कॅलॅहननी काय शोधून काढलं की शरीरावरती 8 पॉइंट आहेत आपल्या. 8 पॉइंट. तुम्हाला स्टडी मटेरियल दिलेलं आहे. लक्षात घ्या, तुम्हाला एक स्टडी मटेरियल दिलेलं आहे आणि त्याबरोबर एक फॉर्म दिलेला आहे. जे लोक नवीन आहेत आणि ज्या लोकांना आमच्याकडून काही ना काहीतरी इन्फॉर्मेशन सतत मिळावी अशी इच्छा आहे, त्यांनी तो फॉर्म भरावा आणि आम्हाला द्यावा. म्हणजे तुमचा डेटा आमच्याकडे राहतो. आम्ही व्हॉट्सअप ग्रुप्स तयार करतो आणि त्याच्यावरती आम्हाला जर काही महत्त्वाचा असेल संदेश तर तो देत असतो. आम्ही सकाळी गुड मॉर्निंग, दुपारी गुड आफ्टरनून, संध्याकाळी गुड नाईट असले कोणतेही मेसेजेस कोणालाही पाठवत नाही. काही महत्त्वाचं इन्फॉर्मेशन असेल तरच शेअर करतो. आणि आज ज्या एका महत्त्वाच्या वर्कशॉपची अनाउन्समेंट करणार आहे पुढच्या भागामध्ये, त्या वर्कशॉपमध्ये ज्यांना सहभागी व्हायचं आहे त्यांनी देखील तो फॉर्म भरून काउंटरवरती द्यावा संपल्यानंतर कार्यक्रम. ह्याच्यासाठी तो फॉर्म आहे, तुम्हाला कळावा म्हणून सांगितलं. ओके. तर त्या तुम्हाला दिलेल्या ह्याच्यामध्ये शरीरावरती 8 पॉइंट आहेत. पहिला पॉइंट आहे आपल्या भ्रूमध्यामध्ये, दोन्ही भुवयांच्यामध्ये. हात लावा. दुसरा आहे आपल्या डोळा संपल्यानंतर जे हाड आहे त्या हाडावर. हात लावा. तिसरा डोळ्याच्या खालच्या हाडावरती. चौथा नाकाखाली. पाचवा हनवटीवर. सहावा हे जे कॉलर बोन आहे मधलं यू असतं ना आपलं कॉलर बोन, सहावा. सातवा काखेच्या खालती 4 बोट आणि 8वा टाळूवरती. 8 पॉइंट आहेत. ह्या 8 पॉइंट्सला स्टिम्युलेट करायचं आहे. ओके. हे करण्याआधी मी एक उदाहरण तुम्हाला देतो की समजा आपल्याला काय काय करायचं आहे, काय काढायचं आहे आपल्याला आत्ता. कोणती दूषितता काढायची आहे? इमोशनल. करेक्ट करेक्ट. इमोशनल टॉक्सिसिटी काढायची आहे. आपण पहिल्यापासून विचार करू. भीती. आपल्याला भीती वाटते. कशाची भीती वाटते? तुम्हाला जर तुम्हाला पुढच्या सेशनमध्ये हे क्लिअर होईल तुम्हाला. पण तुम्हाला जर सांगितलं की तुम्हाला कशाची भीती वाटते हे लिहून ठेवा. आपण उदाहरणासाठी कोणाला तरी, एक्झाम्पल म्हणून कोणाला तरी विचारू. असं कोणती गोष्ट तुमच्या लक्षात येते की ज्याची तुम्हाला भीती वाटते? कॅन एनी व्हॉलंटियर टेल मी? त्याचा आपण घेऊन पुढं एक्सप्लेन करतो. अपयशाची. आता त्याला एक फॉर्मॅट आहे. का अपयशाची भीती वाटते किंवा कधीपासून अपयशाची भीती वाटू लागली? जसं उदाहरण सांगतो म्हणजे तुम्हाला कळेल. एक माणूस असाच वर्कशॉपमध्ये आला. तो म्हणाला की मला भीती वाटते. कशाची? मला पोहायची भीती वाटते. मग त्याला विचारलं की तुला कधीपासून पोहायची भीती वाटायला लागली? तो म्हणाला मी लहान असताना पोहायला गेलो होतो कुठंतरी, मला पोहायच्या क्लासमध्ये घातलं होतं आणि मी पोहायचं शिकत असताना जे शिकवणारे इन्स्ट्रक्टर होते ते एक दिवशी मी स्विमिंग पूलच्या कडेला उभा राहिलेला असताना त्यांनी मला न कळत मला ढकललं पाण्यात. त्याचा इतका ट्रॉमा बसला माझ्यामध्ये की त्याच्यानंतर मला पाण्यातच जाता आलं नाही. मी शिकायचंच सोडून दिलं. आर यू अंडरस्टँडिंग? नुसतं अपयशाची भीती नाही. का अपयशाची भीती वाटली? वाय?
कोणीतरी मला सांगितलं की मला ज्यावेळेस रागाबद्दल विचारलं, त्याला विचारलं की तुला सगळ्यात राग कोणाचा येतो, म्हणजे अनेक लोकांचे राग आपण आत साठवून ठेवत असतो, पहिला सगळ्यात राग तू साठवून कोणाचा ठेवलास आतमध्ये? तो म्हणाला मास्तरांचा. आमच्या देसाई मास्तर म्हणून मास्तर होते आणि त्यांनी मला वर्गात इतकं मारलेलं आहे आणि त्यांचा माझ्यावरती काहीतरी काय म्हणतात त्याला रोखच होता. आणि शाळाभर ते देसाई मास्तर असायचेच कुठंतरी प्रत्येक इयत्तेमध्ये. आणि ते नेहमी मला म्हणायचे की चपरासी होण्याच्या लायकीचा आहेस. तुझा बाप जरी A1 ऑफिसर असला गॅझेटेड तरी तुझी लायकी चपरासीची आहे. तुझा बाप इंजिनियर असेल. त्या ह्याच्यावरती त्याला असं वाटलं की मी इंजिनियर होऊन दाखवणार देसाई मास्तरला. आणि इंजिनियर झाला हा मुलगा आणि पेढे घेऊन देसाई मास्तरला गेला. तोपर्यंत देसाई मास्तर रिटायर झाले असतील कदाचित, ती तपशील मला आठवत नाही आता. देसाई मास्तरला पेढे घेऊन गेला. म्हणाले हे काय? नाही, मी इंजिनियर झालो, ह्याचे पेढे आहेत. काय कौतुक आहे? 1000 इंजिनियर पडलेले आहेत, तू काय असं वेगळं केलंयस? ते सगळं इतका त्या माणसाला राग की तो बोलतानाच रडायला लागला. हे ज्यावेळेस घडलं त्या माणसाचं वय साधारण 65 असेल. देसाई मास्तर 3री 4थीत 5वीत असलेला माणूस. तो इतका साठून राहिलेला की तो असा रागाने रडायला लागला. हे का उदाहरणं द्यायला लागलोय मी की ज्यावेळेस आपण कुठलं तरी इमोशन शोधतो, अपयशाची भीती, फ्रॉम वेअर, वाय? की माझ्या कोणाला तरी अपयश झालं म्हणून भीती, किंवा एवढी कॉम्पिटिशन आहे म्हणून भीती, माझ्यात काहीतरी कमी आहे म्हणून भीती. पण आत्ता तुम्हाला शिकवण्यासाठी हे घेऊया उदाहरण. अपयशाची मला भीती वाटते. त्यावेळेला आता प्रॉब्लेम काय हिचा? अपयशाची भीती, फिअर ऑफ फेल्युअर असं म्हणूया. डाव्या किंवा उजव्या हाताच्या ह्या पॉइंटला इथं हा जो मांसल भाग आहे तिथं आपण हे म्हणायचं की मला कशाची भीती वाटते? मला अपयशाची भीती वाटते. ओके, मला काय जे वाटतं ते मी इथं म्हणायचं की मला अपयशाची भीती वाटते. असं असलं तरी मी स्वतःचा स्वीकार करते किंवा मी स्वतःचा स्वीकार करतो. एवढंच स्टेटमेंट आहे. स्टार्टला एवढंच स्टेटमेंट आहे. मला अपयशाची भीती वाटते, असं असलं तरी मी स्वतःचा स्वीकार करतो. आणि ह्या भीतीतून मुक्त होऊ इच्छितो. आर यू ऑल क्लिअर? मला कुत्र्याची भीती वाटते, असं असलं तरी मी काय करतो? मी स्वतःला स्वीकारतो आणि या भीतीतून मुक्त होऊ इच्छितो. असं 3 वेळा इथं म्हणायचं. आणि त्याच्यानंतर ही भीती, आपण आता भीतीबद्दल बोलायला लागलोय ना, ही भीती टॅप करा माझ्याबरोबर. ही भीती. आता काय करायची आपल्याला? ही रिलीज. डोळे झाकायचे, एक दीर्घ श्वास घ्यायचा, तोंडावाटे सोडायचा, आणखीन एकदा. लक्षात घ्या, हे एवढंसच टेक्निक आहे. बट इट इज नॉट ॲज सिम्पल ॲज दिस. पण निदान तुम्हाला, मीनल एक्सप्लेन करेल पुढे, पण तुम्हाला आत्ता टेक्निक एवढंच आहे.
आता या टेक्निकची महंती किती आहे ही तुम्हाला कळावी म्हणून एक साधं उदाहरण तुम्हाला देतो. आपल्या फुफ्फुसाची कपॅसिटी, आपण जर श्वास आत घेतला तर किती असायला पाहिजे? 0 to 10च्या स्केलला किती श्वास आत गेला पाहिजे? 0 to 10च्या 0 to 100च्या स्केलला 100 गेला पाहिजे ना, आयडियली गेला पाहिजे. आता तुम्ही एक काम करा, दीर्घ श्वास घेऊन बघा तुमचा श्वास किती टक्के आत जातोय. जस्ट ट्राय डुईंग इट. तुम्हाला काय वाटतं? देर इज नो मीटर नाही आहे कुठं, पण तुम्हाला काय वाटतं 100%च्या अगेन्स्ट तुमचा किती टक्के श्वास आत गेला? टेल मी, काय वाटतं तुम्हाला? कॅन एनीवन टेल मी किती गेला असेल? 70 to 80 तुमचा गेला. तुमचा मॅडम? सॉरी, 50 to 60 तुमचा? 70-80. एनीवन एल्स? सगळ्यात कमी कोणाचा गेला असं वाटलं? किती? 40. तुमचा किती? 30. ओके, व्हेरी नाईस. एनीवन एल्स? किती? 40. ओके ओके. 100 कोणाचा गेला असं वाटतंय? ओके, व्हेरी नाईस. तुम्हाला असं वाटतंय 100 गेला. हां, आता आपण ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये जीवनाचं काय करायला लागलोय? अडथळा रिलीज करायला लागलोय. ज्यांचा श्वास तुमचा 80 गेला असं म्हणताय म्हणजे 100 तर नाही गेला. म्हणजे काय? मे बी there is something obstructing it. We don't know. Maybe. स्ट्रेस असेल, काही असेल. आता हा आपला प्रॉब्लेम आहे असं गृहीत धरूया. आपण इथं काय करणार? माझ्याबरोबर करा. लेट अस ट्राय. मी आता श्वास घ्यायचा प्रयत्न केला आणि माझा श्वास पूर्ण क्षमतेनं आत गेला नाही असं मला वाटतं. कदाचित कुठेतरी अडथळा आहे. असं असलं तरी मी स्वतःचा स्वीकार करतो आणि हा अडथळा रिलीज व्हावा अशी इच्छा करतो. मी आता श्वास घ्यायचा प्रयत्न केला. मला असं लक्षात आलं की पूर्ण क्षमतेनं मी श्वास नाही घेऊ शकलो. कदाचित काहीतरी अडथळा आहे. असं असलं तरी मी स्वतःचा स्वीकार करतो आणि हा जो अडथळा असेल हा रिलीज व्हावा अशी इच्छा करतो. मी आता श्वास घ्यायचा प्रयत्न केला. मला असं लक्षात आलं की मी पूर्ण क्षमतेनं श्वास नाही घेऊ शकलो. याचा अर्थ कुठेतरी काहीतरी अडथळा आहे. असं असलं तरी मी स्वतःचा स्वीकार करतो आणि हा अडथळा रिलीज व्हावा अशी इच्छा करतो. हा अडथळा माझ्या श्वासामधला हा अडथळा, 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 हा रिलीज होऊ देतो, 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 रिलीज होऊ देतो, रिलीज होऊ देतो, रिलीज होऊ देतो, रिलीज होऊ देतो,
रिलीज होऊ देतो, रिलीज होऊ देतो, रिलीज होऊ देतो. आता पुन्हा श्वास घ्या आणि मगाच्या तुलनेमध्ये तुमच्या श्वासाच्या इनटेकमध्ये काही फरक पडलाय का चेक करा. मगाशी साहेब तुमचा 80% गेला होता. सी इफ एनिथिंग हॅज चेंज्ड. ज्यांचा 30% गेला होता, 40% गेला होता, चेक करा. इफ एनिथिंग हॅज, इफ यू एक्सपिरियन्स अ शिफ्ट, अ चेंज. ह्या 2-3दा श्वास घ्या आणि चेक करा. मगाशी घेत होता आणि आत्ता घेत होता, ह्यामध्ये काय फरक तुम्हाला जाणवतोय का? तुम्ही साहेब, डू यू फील एनी डिफरन्स? काय होता तो डिफरन्स? एक्झॅक्टली, एक्झॅक्टली. मगाच्या तुलनेने ते आता 100 झाले नसतील कदाचित, पण यू एक्सपिरियन्स्ड इज. हा, तुम्हाला काही फरक जाणवला इन युअर इनटेक? आणखीन करूया. रिलीज, 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 रिलीज. ऑब्स्टिकल रिलीज. श्वासाच्या आत ऑब्स्टिकल रिलीज. रिलीज, 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 रिलीज. फ्री, फ्री, फ्री. I free myself. Release, 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 release. Check again. Can you see the shift? तू बाळ मगाशी 40ला होतास. Can you see the shift? It is not 60 or 70. तो जो शिफ्ट आहे, that is what is important. कुछ तो हो. By doing this, हे जर तिसऱ्या माणसाने बघितलं आपल्याला, ते म्हणजे काय करायला नाही, हा काय बडवत बसलाय. पण हा बडवत नाही आहे. दिस इज समथिंग व्हेरी इंट्रिकेट. टोटल बॉडी केमिस्ट्री आत बदलायला लागलेली आहे. काय होतं? व्हॉट हॅपन्ड? इट्स नॉट अ इझी थिंग्स. हे दिसताना इतकं सोपं दिसतंय कदाचित, की ह्याची सिम्प्लिसिटी अनेक वेळा आपल्या मनामध्ये डाऊट निर्माण करते की आमचे पैशाचे प्रॉब्लेम आहेत, ह्यांनी कसे जाणार आहेत? ह्यांनी पैशाचे प्रॉब्लेम जाणार नाही आहेत, ह्यांनी तुमची फ्रिक्वेन्सी सेट राईट होणार आहे, त्यामुळे पैशाचे प्रॉब्लेम जाणार आहेत. आणि आमचा मनी उपासना नावाचा 6 महिन्याचा जो उपक्रम आहे, 6 months वर्कशॉप, दर 15 दिवसातून एक सेशन होतं. हे जे मनी उपासना गेले 10 वर्ष आम्ही घेत आलेलो आहे, त्याचा गाभाच आहे की नको असलेला अडथळा काढून टाकायचा आणि जे हवं आहे त्या फ्रिक्वेन्सीला अलाइन करायचा प्रयत्न करायचा. लोकांचे प्रॉब्लेम सुटलेले आहेत. इथं बरेच लोक जुने पण बसलेले आहेत. किती लोकांना मनी उपासनेचा लाभ झालेला आहे? हात वर करा. आज इथं मनीषा बसलेली आहे. मनीषा, किती वेळा मनी उपासना केलेला आहे? 2013 पासून. किती वर्ष झाली? 10 वर्ष. 2023चं मनी उपासना. 10 वर्ष मनीषा प्रत्येक मनी उपासना करते. आणि म्हणजे मनीषाच्या जीवनामध्ये पैशाशी रिलेटेड प्रॉब्लेम आले नाही तसं नाही, प्रॉब्लेम्स येत नाही तसं नाही, सोल्युशन पण मिळतं. कारण अशा दुनियामध्ये आपण आहे
की प्रॉब्लेम रहित म्हणजे आपण बाहेर पडायचं आणि गर्दी नसणार आहे असं इम्पॉसिबलच आहे. पण गर्दीतून मार्ग काढता आला पाहिजे आपल्याला जिथं जायचं आहे तिथपर्यंत. दॅट शुड बी आवर अप्रोच. सो मित्रांनो, दिसताना अतिशय सोपं दिसतंय. अनेक लोकांना हे बघितल्यानंतर असं वाटतंय की माझा नाही बाबा विश्वास ह्याच्यावरती, इससे क्या होने वाला है, असं तुम्हाला वाटून तुम्ही जर थांबलात तर तोटा तुमचा आहे, माझा नाही. मुळात माझा यात फायदाच नाही आहे. काय मी तुम्हाला इथं शिकवायला आज बसलेलो आहे, यात माझा कोणताही फायदा नाही आहे किंवा कोणताही फायद्यासाठी मी हे करतच नाही आहे. फक्त मला जे मिळालेलं आहे समाजाकडून, इतके वर्ष 20 वर्ष संघर्षाचा काढलेला आहे आणि आज 25 वर्ष समृद्धीची जगत आहे. त्यावेळेस मला मी पूर्वी ज्यावेळेस हे करायचो लेक्चर्स, त्यावेळेला एकदा स्टेजवरून मी बोललेलं मला आठवतंय की अशी वेळ यावी कधीतरी की मला हे फुकट शिकवता यावं. आणि गेले इतके वर्ष मी हे विनामूल्य शिकवत आलेलो आहे. कारण तुम्हाला मगाशी मी म्हटलं ना, दिल्याने येत आहे. अर्थात हा माझा उद्देश नाही आहे, कारण माझा ग्लास भरलेला आहे. मला आणखीन जीवनामध्ये काहीही मिळवायचं उरलेलं नाही आहे. मला जे मिळायचं ते सगळं मिळालेलं आहे. माय ग्लास इज फुल. मला काही मिळवायचं नाही आहे आता. मला जे मिळालेलं आहे ते तुमच्याबरोबर शेअर करायचं आहे. आणि ते पैसे लावून शेअर नुसतं केलं तर त्याला व्हॅल्यू नाही. ते विनामूल्य दिलं. कितीतरी लोक म्हणतात तुम्ही विनामूल्य कशाला करता कार्यक्रम, विनामूल्य दिलेल्या गोष्टीला किंमत नसते. असं नाही मला वाटत. कारण इतके वर्ष इतके लोक शिकतायत आणि इतके लोक येत आहेत नवीन नवीन शिकायला. आज ऑलरेडी हा कार्यक्रम यूट्यूबवरती फ्री आहे, तरी हॉल भरलेला आहे. किंमत नसती तर आले असते एवढे लोक. व्हॅल्यू आहे. का? कारण मला तुम्हाला हे देताना ह्यातून मला आवळा देऊन कवळा काढायचा नाही आहे. आय वॉन्ट टू गिव्ह इट ॲज काय म्हणतात त्याला, प्युअर ॲज पॉसिबल. ह्याचा फायदा करून घेतलात तर निश्चित आयुष्यामध्ये काहीतरी बदल होईल. आणि आता हे शिकाल तुम्ही, आजच्या दिवशी शिकाल. तुम्ही म्हणाल उद्यापासून काय करायचं, अर्थात मीनल तुम्हाला ते सांगेलच, पण मी पण सांगतो. 7 दिवसाची 7 डे मिरॅकल टॅपिंग वर्कशॉप नावाचा एक वर्कशॉप आहे आमचा. रोज एक व्हिडिओ बघायचा आणि त्यात मीनलनं जे शिकवलेलं आहे तिच्याबरोबर टॅपिंग करायचं. रोज एक दिवस, 7 दिवस करायचा. तुम्हाला अनुभव येणार आहे. आणि मग त्याच्यानंतर आणखीन पुढचे 7 दिवस आहेत. एकूण 14 डे मिरॅकल टॅपिंग आहेत. आणि हे सगळं तुम्हाला विनामूल्य उपलब्ध आहे. आत्ता देखील ते यूट्यूबवर उपलब्ध आहे. सो काहीतरी फार विलक्षण आहे मित्रांनो. समजून घेतलात तर आनंद आहे. इन्सिडेंटली आम्ही 2 गोष्टी केल्या ह्या सेशनच्या निमित्ताने. आम्हाला अनाऊन्समेंट करायची होती आमच्या एंजलच्या वर्कशॉपची. नॉर्मली आम्ही काय करतो दरवर्षी आम्ही एंजलवरच कार्यक्रम घेतो. पण ह्या वेळेला असं विचार केला की एंजलवर कार्यक्रम घ्यायची गरज नाही. आत्ता टॅपिंग शिकवूया आणि एंजलची अनाऊन्समेंट करूया. ज्याला यायचं आहे त्यांनी गेले 15 वर्ष आम्ही एंजल म्हणजे काय सगळ्यांना माहिती आहे. एंजल म्हणजे आपल्याकडे ज्याला देवदूत म्हणतात. लक्षात घ्या मित्रांनो, आपण ज्या जगामध्ये राहतो तिथं फ्रिक्वेन्सी बँडविड्थ्स आहेत. ही आपली सगळ्यांची एक बेसिक फ्रिक्वेन्सी आहे. बेसिक फ्रिक्वेन्सी. ह्याच्या वरची फ्रिक्वेन्सी जी आहे ही फ्रिक्वेन्सी आपल्या डोक्याने आपण चालतो. ही फ्रिक्वेन्सी
ह्याच्या वरची जी फ्रिक्वेन्सी आहे त्याला मास माइंड म्हणतात. मास माइंड फ्रिक्वेन्सी. म्हणजे तुम्ही जर बघितलं गिरगावात राहणारी माणसं वेगळी असतात, दादरमध्ये राहणारी माणसं वेगळी असतात, बँड्रामध्ये राहणारी वेगळी असतात, मीरा भयंदरला राहणारी वेगळी असतात. तीच माणसं आहेत. सदाशिव पेठेत राहणारी माणसं वेगळी असतात, पुण्यातलीच आहेत पण सदाशिव पेठेतली वेगळी आहेत. एक असा बँडविड्थ आहे, त्या बँडविड्थला आपण ट्यून होतो, त्याला मास माइंड म्हणतात. आणि त्याच्यावरती एक फ्रिक्वेन्सी आहे जी अशी मान्यता आपली आहे की ती ईश्वरी आहे. आणि म्हणून मेजॉरिटी माणसं देवाला पूजतात आणि भजतात. कोणीही देव बघितलेला नाही. मान्यता आहे की देव आहे. आणि देव कुठं म्हणतो आपण देव असा म्हणत नाही, पण तो असाही आहे. देव इथं जर आहे तर तो तिथं पण आहे. देव इथं पण आहे, इथं पण आहे, सर्वत्र आहे. पण आपण आपल्या एका मान्यतेमुळे असा म्हणतो कारण तो एक हायर फ्रिक्वेन्सी आहे. जे त्याला जॉईन होऊ शकतात. दिवसेंदिवस जर ही कल्पनाच नसती तर जगामधले लोक आणि आपल्याकडचे लोक, आपल्याकडे जास्त आहे हा प्रमाण, देवळातली गर्दी वाढली नसती. मला आठवतंय मी ज्या काळात मुंबईला राहायला आलो 70च्या दशकामध्ये, सिद्धिविनायकाचं मंदिर रिलेटिव्हली फार छोटं होतं. कधीही जाऊ शकत होता, कधीही दर्शन घेऊ शकत होता आणि कधीही बाहेर येऊ शकत होता. देर वॉज नो फन फेअर अबाउट इट. आज त्या देवळात जाणं एवढं सोपं नाही आहे. मी ज्या गावात राहतो कोल्हापूरमध्ये, आम्ही कधीही कॉलेजला असताना सहज मजा करायला म्हणून देवळात जायचो. आणि गाभारा जो आहे, गाभाऱ्याच्या वरती एक देवळी आहे. त्या देवळीत जाऊन मस्त गार असायचं, तिथं जाऊन बसायचो त्या देवळीमध्ये. आज 5-5, 6-6 तास माणसं लाईनमध्ये उभा राहतात. काय झालं? माणसांची श्रद्धा वाढली that there is something in the field that helps you. Yes or no? It helps us. काही लोक जे मानतच नाहीत, परमेश्वरच मानत नाहीत, त्यांच्यासाठी तो फील्ड असतो काय? असतो, पण त्यांच्यासाठी नसतो. पण जे सर्वसाधारण माणसं मानतात, देर इज अ फील्ड. आणि त्याच्यामध्ये एक फील्ड आहे जो तो हायर नाही आहे, जो लोअर नाही आहे, जो मधला आहे. त्याला एंजलिक फील्ड म्हणतात. त्याला आपल्याकडे यक्ष किंकर अशी संकल्पना आहे की अशी एक फील्ड आहे ज्या फील्डमधून लोकांना मदत मिळते. मी गेले 15 वर्ष हा कार्यक्रम घेतोय आणि लोक ते एकदा त्या फ्रिक्वेन्सीला कनेक्ट करायला शिकले तर इट हेल्प्स देम. अर्थात जीवनामध्ये सहजता कशी यावी ह्याच्यासाठी हे सगळं करायला लागलोय. टॅपिंग देखील कशाला शिकतोय आपण? सहजता जीवनामध्ये यावी, त्यातला हा एक ॲडिशनल भाग. तुम्हाला जर तुम्ही त्याच्याशी, काही लोक सेन्सिटिव्ह असतात, काही लोक इनसेन्सिटिव्ह असतात. तुम्ही जर सेन्सिटिव्ह असाल तर एक छोटासा प्रयोग करून बघा. फक्त हे स्टर्नम, हे मधलं बोन आहे ना आपलं, ह्याच्यावर आजपासून रोज सकाळी उठल्यानंतर असं हलकं टॅप करा आणि असं म्हणा की ह्या एंजलिक फ्रिक्वेन्सीला मी ट्यून करतोय. म्हणा आता माझ्याबरोबर, या एंजलिक फ्रिक्वेन्सीला मी ट्यून करतोय, 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 या एंजलिक फ्रिक्वेन्सीला मी ट्यून करतोय,
या एंजलिक फ्रिक्वेन्सीला मी ट्यून करतो. 7 वेळा टॅप करायचं. काय होऊ शकेल? तुम्हाला आजपासून, आजच आपण केलं नाही, बाहेर गेल्यापासून तुम्हाला विलक्षण अनुभव यायला लागतील. तुम्हाला रस्त्यावरती पडलेले कॉइन्स किंवा नोट मिळू शकेल. तुम्हाला गाड्यांचे नंबर 1 2 3 4 5 6 7 8 असे दिसू शकतील. तुम्हाला डिजिटल क्लॉकचे 11 11 1 1 1 12 12 3 3 3 असे तुम्हाला दिसू शकतील. तुम्हाला फेदर्स, तुमच्या आजूबाजूला फेदर्स पडलेले मिळू शकतील. असे तुमची काही कामं ॲटोमॅटिकली कामं होतील. तुम्हाला कोणतरी असा भेटेल की ज्याची तुम्ही वाट बघत होता. तुम्हाला कोणतरी नवीन माणूस असा भेटेल जो तुम्हाला मदत कराल. एवढंच करतोय आपण आत्ता. आपण तंत्र शिकलेलोच नाही आहे. फक्त मी या फ्रिक्वेन्सीला ट्यून होतोय. हे जे बोन आहे ना, हे बोन फार महत्त्वाचं आहे. हे तुम्हाला वर्कशॉपमध्ये शिकवलं जाईल. पण जस्ट डू इट आणि उद्यापासून जे सेन्सिटिव्ह आहेत ऑब्झर्व करा ह्यातलं काय घडायला लागतंय. ॲटोमॅटिकली तुम्हाला याचा अनुभव यायला लागेल. एनिवे मित्रांनो, बरेच लोक ह्यामध्ये असे आहेत की जे नवीन आहेत. ह्या कम्युनिटीमध्ये आलात तर आणखीन बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत ज्या तुम्हाला नवीन जाणवतील. जाणवून घ्यायच्या असतील तर आपली 3 पुस्तकं आहेत. समृद्धीचा साक्षात्कार इंग्लिशमध्ये आहे आणि मराठीमध्ये आहे. भाग 1, भाग 2, भाग 3 तिन्ही बाहेर उपलब्ध आहेत. त्याच्याबद्दल मी बोलेल तुम्हाला. पण आत्ता ब्रेक करतोय म्हणून ज्यांना पुस्तकं घ्यायची आहेत, माझ्या कम्युनिटीमध्ये यायचं असेल तर समृद्धीचा साक्षात्कार अवश्य वाचा. यू विल गेट कनेक्टेड टू मी अँड माय एनर्जी. आणि काहीतरी विलक्षण ते पुस्तक तुम्हाला देईल. त्या पुस्तकाबद्दल ह्याच्यापेक्षा जास्त बोलत नाही. आय थिंक आय एम क्लिअर. आर यू ऑल क्लिअर? हे आणखीन पुढे घेऊन जायला आपण एक आत्ता ब्रेक करणार आहोत. या ब्रेकमध्ये तुम्हाला फॉर्म द्यायचा असेल भरून तर देऊ शकता. 10 मिनिटाचा ब्रेक असेल. बाथरूमला वगैरे जाऊन या आणि परत या. हाच जरासा आणखीन विस्तारित कसं करायचं, हाऊ टू गो अबाउट इट फ्रॉम टुमॉरो, हे तुम्हाला मीनल एक्सप्लेन करेल. आर यू ऑल ओके? आय वेलकम यू टू दिस मिरॅक्युलस वर्ल्ड. आय थिंक तुम्हाला सगळ्यांना ह्याचा फार लाभ व्हावा. झाला तर मला अतिशय आनंद होईल. थँक्यू सो मच.